नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। सुशिक्षित असणं, उच्च शिक्षित असणं अतिशय चांगलं, पण अंधभक्त असणं हे अतिशय वाईट। कितीही शिकला, कितीही सुशिक्षित झाला तरी आपल्यावरील दुःख दूर करण्यासाठी डोळ्यांवर झापड लावून जर एखादी सुशिक्षित व्यक्ती, उच्च शिक्षित व्यक्ती कुठल्या तरी भोंदू बाबाच्या मांत्रिकाच्या नादी लागून अक्षरशः भिकेला लागत असेल तर त्यानं घेतलेलं जे ज्ञान आहे त्याचा उपयोग काय? अगदी असाच प्रत्यय आपल्या पुण्यात आलाय। एका उच्च शिक्षित दाम्पत्याला एका भोंदू गुरु शिष्याच्या जोडीनं 14 कोटींचा गंडा घातलाय। 14 कोटी बर कारण जेन्युइन आहे की त्यांच्या 2 मुली दुर्धर आजारानं ग्रस्त आहेत, त्यांच्यावर उपायच होत नाहीये किंवा त्या बऱ्या होत नाहीयेत, म्हणून त्यांनी आता नानाविध डॉक्टर आणखी काही औषधोपचार केले, पण शेवटी मनुष्य याचं त्याचं ऐकून कुणाच्या तरी नादी लागतो आणि जे काही आपल्याकडे आहे ते सगळं गमावून बसतो। दीपक डोळस आणि अंजली डोळस हे उच्च शिक्षित दाम्पत्य गेली 12 ते 13 वर्ष इंग्लंडमध्ये राहत होतं। दीपक डोळस हे मुळातच IT इंजिनियर, पण हे डोळस असून सुद्धा आंधळे कसे काय झाले हाच प्रश्न यामधून समोर आलाय। म्हणूनच माझा लाईव्हच आहे, डोळस असूनही आंधळे शंकर महाराज अंगात येतात असं सांगून या दाम्पत्याला 14 कोटींना गंडवले। मुळात हे दाम्पत्य राहत होतं इंग्लंडमध्ये। त्या ठिकाणी त्यांची आर्थिक सुबत्ता असण्यानं त्यांनी फार्म हाऊस घेतलं, घर घेतलं, LIC मध्ये पैसे गुंतवले, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले, आणखी काही गुंतवणूक आपल्या ठेवी ठेवल्या, EPF वेगळा, PPF वेगळा, गोल्ड मधलं गुंतवणूक वेगळी, याशिवाय गावाकडे जमीन, पुण्यात फ्लॅट, असं एकदम व्यवस्थित सुबत्ता असलेलं हे डोळस कुटुंब। पण हे डोळस कुटुंब आंधळं झालं। अर्थात आपल्या मुलींवर आपलं प्रेम असलंच पाहिजे आणि असतंच, पण हे दाम्पत्य इंग्लंडवरून रिटर्न आलं 2018 मध्ये, फॉरेन रिटर्न। कशासाठी? तर भारतात आपल्या मुलींवर औषधोपचार करून त्यांना त्यांच्या दुर्धर आजारातून मुक्ती देण्यासाठी, त्यांचे दुर्धर आजार बरे व्हावेत यासाठी। ठीक आहे, इंग्लंड सारख्या ठिकाणी राहून सुद्धा आपण भारतात आपल्या मुलींवर उपचार करू हा अतिशय उत्तम निर्णय आहे। पण भारतात आल्यानंतर उत्तम डॉक्टर शोधायचे सोडून, त्यांच्याकडे जायचे सोडून, किंवा ते गेले असतील, पण अशा वेळी त्यांनी असा मार्ग पत्करला की त्यामुळे आज त्यांना ज्याचे इंग्लंडमध्ये फार्म हाऊस होतं, ज्यांचं इंग्लंडमध्ये घर होतं, ज्यांच्या करोडोंच्या ठेवी मालमत्ता होत्या, ज्यांचे पुण्यात 2 फ्लॅट होते, ज्यांची गावाकडे शेत जमीन होती, ते आता कुटुंब आपल्या त्याच मुलींसोबत भाड्याच्या घरात राहतंय। इतकी वाईट अवस्था त्यांनी या अंधश्रद्धेपायी स्वतःची करून घेतली। झालं असं की हे दाम्पत्य आपल्या मुलींच्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी भारतात परतलं।
इथपर्यंत ठीक आहे. मग आपण देवधर्म वगैरे, श्रद्धा आहे, श्रद्धेचा अर्थातच श्रद्धा असणं आणि अंधश्रद्धा असणं, भक्त असणं आणि अंधभक्त असणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण पोटच्या मुलींसाठी, आपल्या मुलींचा आजार बरा व्हावा यासाठी सर्वोत्तम आणि अत्युच्च उत्तमोत्तम डॉक्टर शोधण्याऐवजी ते या भोंदूंच्या नादी लागले. ठीक आहे, देवधर्म श्रद्धा आहे म्हणून ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भजनी मंडळात सामील झाले. अर्थात त्यांनी दोघांनीही गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला होता आणि या भजनी मंडळाच्या माध्यमातून ते आपले कंटिन्युअसली सराव करायचे भजनाचे. त्या दरम्यान त्यांना एक दिवस कुणीतरी त्यांची राजेंद्र उर्फ दीपक जनार्दन खडके या व्यक्तीशी ओळख करून दिली. आता मी नाव घेतलंय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अतिशय उत्तम कार्य. उभं आयुष्य नामस्मरणातून देव उभा केला ज्या महाराजांनी, ज्यांनी नामस्मरण या भक्तीला सर्वश्रेष्ठ सांगितलं. ज्या नवविधा भक्ती आहेत, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन, त्यातली विष्णू स्मरण नामस्मरणाची भक्ती अत्यंत महत्वाची मानली आणि उभं आयुष्य नामस्मरणाच्या जोरावर देवप्राप्ती होते ही शिकवण दिली. पण त्यांनी कायम या भोंदूगिरीवर, बुवाबाजीवर आसूड ओढला. आपल्या प्रवचनातून, आपल्या बोधामृतातून भोंदूगिरीला कायम त्यांनी पूर्णपणे त्याच्यावर प्रहार केले. मग अशा गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं आणि भजनं ऐकून त्यांची जी उत्तम शिकवण आहे ती घ्यायला हवी होती ना या दाम्पत्यानं, पण ती घेतलीच नाही. बर, त्याच दरम्यान त्यांना ओळख झाली त्या राजेंद्र उर्फ दीपक खडके या, म्हणजे राजेंद्र उर्फ दीपक खडके या व्यक्तीशी. आता हा भोंदू बाबा, तुम्ही सेकंड विंडो मध्ये त्याचा फोटो पाहत असाल. गळ्यात हार काय, त्याला आरती काय करतायत, पाय काय धुतायत. अशा या भोंदू बाबाची ओळख करून दिल्यानंतर यांनी आपला प्रॉब्लेम त्यांच्याकडे मांडला. बाबा अशा अशा मला 2 मुली आहेत आणि त्यांचा असा असा प्रॉब्लेम आहे, तर हा प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करा. 2018 पासूनची ही गोष्ट आहे, ते भारतात परतल्यानंतर. आता त्या ठिकाणी जेव्हा या दाम्पत्यानं त्याच्याशी संवाद साधला तेव्हा तो भोंदू बाबा म्हणजे राजेंद्र खडके काय म्हणाला, आम्हाला तुमच्या मुलींची काळजी आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आश्वासन दिलं त्यांनी. शेवटी आता आपल्या पोटच्या मुलींचा जो दुर्धर आजार आहे तो दूर करण्यासाठी आईबाप प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पर्याय शोधून पाहतात. पण अशा वेळी आपली सत्सद विवेक बुद्धी, आपला विवेक जागृत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण नाही, मग त्यानं त्याची एक शिष्य आहे वेदिका पंढरपूर म्हणून, तिच्यापर्यंत या दोघांना नेलं आणि काय सांगितलं, आमच्या दोघांच्याही अंगात शंकर महाराज येतात म्हणे, त्यामुळं आपण मुलींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या अकाउंटमध्ये फक्त तुम्ही पैसे ठेवता कामा नये आणि त्यामुळेच तुमच्या मुलींना हे आजार झालेत, त्यामुळे ते दूर होत नाहीयेत. आता इथंच पहिल्यांदा शंका उत्पन्न व्हायला पाहिजे, माझ्या मुलींना झालेल्या दुर्धर आजारांचा आणि माझ्या अकाउंटमध्ये असलेल्या पैशांचा काय संबंध. पण नाही, इथंच डोळस असूनही झाले आंधळे. पुत्रप्रेमापोटी इथं आंधळे झाले. शंकर महाराज अंगात येतात. नुकताच शंकर महाराजांचा प्रगट दिन साजरा झाला, पालख्या निघाल्या, धनकवडीत मंदिर आहे त्यांचं, समाधी मंदिर आहे, लाखो भक्त त्या ठिकाणी येतात
आणि शंकर महाराज या दोघांच्या अंगात आले. अहो, उच्च शिक्षित तुम्ही किमान विचार तरी करायला पाहिजे की ते काय सांगतायत. शंकर महाराजांनीच खरं म्हणजे आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून गुरु कोण, गुरु कसा असावा याची माहिती दिली आहे. श्री शंकर गीता वाचा कधीतरी. 18 अध्यायी शंकर गीता आहे, त्यातला 12वा अध्याय शंकर महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलेला आहे. बघा, मी त्यातले काही 5-6 ओव्या सांगतो आणि मग पुन्हा आपल्या त्या प्रकरणाकडे जाऊ. यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय, शिकलेला मनुष्य हा जास्तच असमाधानी असावयाचाच. नारळाचे पाणी जितके गोडच तितकी खोबऱ्याची चव कमी. इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय, माणूस किती शिकला तरी तो जेवढा शिकला तेवढा असमाधानी राहतो. आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावयाचे, काय होईल दोघांचे, दोघे आंधळे जाणवत. आंधळ्यापाशी आंधळा गेला, जसं आपण म्हणतो उघड्यापाशी गेला, तसा आंधळ्यापाशी आंधळा गेला. यांना आपल्या मुलींचा आजार बरा करायचा आहे आणि त्याला आजार कसा बरा करायचा ह्याला उपायच माहित नाहीये. तोही आंधळा, हाही आंधळा. पुढे, विष घेतले तर तरुण झालं, उडी टाकू नका जळत्या चितेत. कोणी सांगितले हे तुम्हास, सांगा गुरु कोण हा. अहो, इथं गुरु कशाला हवा करायला. स्पष्ट शंकर महाराजांनी सांगितलंय, विष घेतलं तर मरशील बरं का, हे सांगायला काय गुरु लागतो का? का टेस्ट करतो आपण? जळत्या चितेत उडी घेऊ नये हे सांगायला गुरु लागतो का? गुरु करावा लागतो का? अहो, हे सांगायची गरज नाही. अहो, नुसतं माचीची काडी जरा जरी हातावर आली, जरा जरी पुढं ती ज्योत, तर पटकन आपण खाली टाकून देतो. आपल्याला माहिती आहे एवढीशी सुद्धा उष्णता आपल्याला सहन होऊ शकत नाही, तर जळत्या चितेत उडी कशाला घेऊ आपण? मग यावेळी कोण गुरु होता? म्हणून शंकर महाराजांनी पुढे उत्तर दिलंय, कितीतरी गोष्टी जीवनात गुरु शिवाय आपण असती करत, विचारपूर्वक आचरणाचे फलित निश्चितपणे असे हे. काही गरज नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत जे गुरु शिवाय आपण स्वतः, अनुभव हाच आपला गुरु असतो. गुरु शिवाय आपण ते करतो. फक्त विचारपूर्वक आचरण हवं. काय करायचं आणि काय नाही याची सत्सद विवेक बुद्धी प्रत्येक व्यक्तीला निसर्ग दत्त आहे. कुणाच्याही कच्छपी लागू नका, गुरु या खुळात अडकू नका. हेतू न मम गुरुवर टीका, उद्देश समजून घ्या मम. म्हणजे कुणाच्याही जवळ इतकंही जाऊ नका, नादी लागू नका कुठल्या गुरुच्या, त्याच्या खुळात अडकू नका, असं स्पष्ट शंकर महाराजांनी सांगितलंय प्रवचनामध्ये. अहो, गुरुच तो, गुरगुर करतो तो गुरु. त्याला काहीतरी तुमच्याकडनं काढायचंय आणि तुम्ही त्याच्या नादी लागता, संपलं. शंकर महाराजांनी स्पष्ट म्हटलंय की मला काय कोणत्या गुरुवर टीका नाही करायची, पण उद्देश समजून घ्या त्या मागचा. आणि मग म्हटलंय, स्वतःचे गुरु व्हावे स्वतःच, सर्वात उत्तम मार्ग आहे हाच. तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच निमित्त, कशाला अडथळे, कशाला तुम्ही स्वतःहूनच तुम्ही तुमच्या सुखाच्या आड येता. असे गुरु करून खरं तर तुम्हीच तुमचे गुरु असायला पाहिजे. एवढं उत्तम प्रकारे सांगून सुद्धा शंकर महाराजांच्या नावाची बदनामी या गुरु शिष्य कोण स्वतःला म्हणत आहेत भोंदू त्यांनी केली. काय गरज आहे? पण तुम्हाला तरी कळलं पाहिजे होतं डोळस साहेब, शंकर महाराजांच्या अंगात येतात, तुमच्या अकाउंटवरचे पैसे आमच्या अकाउंटवर जमा करा सांगतात. त्यामुळं आपण पूजा करू आणि मग पूजा झाल्यानंतर धनदैवी शक्तीसाठी आपण जर काही उपाय वापर केला त्याचा, तर आजार दूर होतील म्हणून झाले, भुलले. मग हे तथाकथित गुरु राजेंद्र खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूर या दोघांनी आमच्या अंगात शंकर महाराज येतात असे सांगून इंग्लंड रिटर्न असलेल्या, फॉरेन रिटर्न असलेल्या
या दाम्पत्याला 14 कोटींना लुबाडलं. आता याच्यात 3 फेज आहेत, 1 2 3 फेज. स्वतःहून डोळस यांनी सांगितलंय कसं लुबाडलं आम्हाला ते. आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. पहिली फेज काय, पहिल्या फेज मध्ये करायला सांगितलं, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही ठेवलेत म्हणून त्यांचे आजार दूर होत नाहीयेत, ते वेदिका पंढरपूर हिच्या खात्यावर जमा करा. मग यांनी आरटीजीएस करायला सुरुवात केली आणि आपल्याकडे जेवढे काही आहे तेवढं सगळं तिच्या नावावर तिच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली. काय काय टाकलं. फेज नंबर 1 बघा, एफडी सगळ्या मोडून पैसे काढायला लावले, खात्यावर जमा केले त्यांच्या त्या वेदिकेच्या. गोल्ड जी काय गुंतवणूक होती जमा केली. LIC पॉलिसीज असतील, काय म्युच्युअल फंड असतील त्या ठेवी मोडल्या, बंद करायला लावल्या, त्या देखील खात्यावर जमा केल्या. PPF EPF एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड असतो त्यातले पैसे काढायला लावले आणि तेही तिच्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले. RTGS द्वारे सगळं केलं. ही झाली पहिली फेज. आता एवढं होऊन सुद्धा मुलींची काही तब्येत सुधारत नाहीये, प्रगती होत नाहीये, इथं तरी शंका यायला पाहिजे होती, पण नाही. उलट परत त्यांच्याचकडे गेले आणि परत त्यांनाच म्हणतायत एवढे पैसे घेतले, आता पुढे काय करायचं, अजून काही मुलींची प्रगती होत नाहीये. मग त्या बाबांनी आपली फेज 2 काय सांगितलं, नाही जरा दोष जास्त आहे, त्यामुळं तुमच्या नावावरच्या प्रॉपर्टीज आहेत ना त्या देखील आता काढाव्या लागतील. अहो इथं कळायला पाहिजे की आपल्याला कोणतरी गंडवतंय, फसवतंय, लुबाडतंय, पण नाही, डोळस असूनही आंधळे. मग काय, त्या प्रॉपर्टीज तुमच्या नावावर असल्यानं मुलींच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. मग आम्ही एक फ्लॅट विकला, शेत विकलं, कोथरूडमध्ये 2 फ्लॅट, त्यातला एक फ्लॅट विकला, गावाकडची शेत जमीन विकली, तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. मग फेज 3, फेज 3. मग त्यांनी आणखी परत काय सांगितलं त्या दोघांनी, तुमच्या राहत्या घरातच दोष आहे, त्यामुळं तुम्हाला त्याच्यावरचं लोन काढावं लागेल. मग काय, लोन काढलं तरी काय फरक पडला नाही. मग खूपच सिरियस प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आता राहतं घरच विकावं लागेल. झालं. मग फेब्रुवारी 2024 मध्ये यांनी जो एक राहता फ्लॅट होता तोही विकला. आता इतकी वाईट अवस्था झाली, असं करता करता इंग्लंड मधलं फार्म हाऊस विकलं, इंग्लंड मधलं घर विकलं, पुण्यातले 2 फ्लॅट विकले, ठेवी सगळ्या RTGS द्वारे त्या वेदिका पंढरपूरच्या नावावर केल्या. आता झालं काय, आता हे दाम्पत्य आपल्या मुलींसोबत भाड्यानं राहतंय. इतकी वाईट परिस्थिती आली. IT इंजिनियरला रस्त्यावर आणणारे हे दोघे, हे किती शिकलेले आणि ते किती, काय झालं एवढं शिकून. जी कोणी वेदिका आहे ती आणि तिचा नवरा कुणाल भाड्याच्या घरात राहत होते. आज त्यांनी कैलासदीप नावाचा बंगला कोथरूड मधल्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला घेतलाय. म्हणजे ती गेली आलिशान बंगल्यात राहिला, भाड्याच्या घरातून आलिशान बंगल्यात, आणि हे आले आलिशान फ्लॅट मधून भाड्याच्या घरात. किती वाईट अवस्था आहे बघा. यावेळी त्यांच्या पत्नीला जेव्हा विचारलं, अर्थातच महिला लगेच या असल्या सगळ्या साधू जे काही ढोंगबाजी करणारे असतात त्यांना भुलतात. तुमच्या मुलींना चांगलं करून देऊ आम्ही, आमचं ऐका चांगलंच होईल, तुमच्या मुलींची काळजी आम्ही स्वतः घेऊ वगैरे, झालं भुलल्या. अशा वेळी किमान त्यांनी तरी डोळ्याची, त्यांचं नाव अंजली आहे, त्यांनी तरी किमान आपल्या नवऱ्याचं नाव दीपक आहे, ते डोळस आडनावाचे दोघही, किमान डोळ्यात अंजन घालायला पाहिजे होतं की आपल्याला हे गंडवतायत, फसवतायत. पण नाही. पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर असलेल्या, सांस्कृतिक राजधानी असलेल्या या पुरोगामी पुण्यामध्ये जर या अशा लाजिरवाण्या घटना घडत असतील तर अवघड आहे. विशेष म्हणजे जेव्हा ही व्यक्ती हतबल झाली, मग ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तात्काळ एक लेखी अर्ज लिहिला, CP ऑफिसला दाखल केला, सगळी घटना घडलेली सांगितली. आता या दोघांवर रितसर गुन्हा देखील दाखल झालाय. पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की हे जे काही पैसे ट्रान्सफर झालेत कुठल्या व्यवहाराला धरून, कुठल्या व्यवसायाला धरून नाही, थेट खात्यावर ट्रान्सफर झालेले आहेत. त्यामुळे अंधश्रद्धेतून लोकांना बळी पाडून यांनी लुटलेलं. आता एक दीपक डोळस, एक दाम्पत्य समोर आलंय
अशा किती जणांना यांनी शंकर महाराज अंगात येतात म्हणून लुटलं असेल हे त्यांचं त्यांनाच माहिती. म्हणून या अशा संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर झालं काय, जे काही हातचं होतं ते तर गेलंच. आता मुलींवर उपचार करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीयेत. आणि आता जेव्हा ती जी वेदिका पंढरपूर आहे, जिच्या अंगात शंकर महाराज येतात म्हणे, ती त्या बंगल्यात पण नाहीये. ती गायब, तिचा नवरा गायब, तो भोंदू बाबा राजेंद्र खडके गायब, आधी काही कर्मचारी तरी बंगल्यावर होते तेही गायब. बंगल्याला भलं मोठं टाळंय, ह्याच्या पलीकडे काहीही नाही. आता मला सांगा, एवढी जर वाईट परिस्थिती एवढं उत्तम शिक्षण घेऊन उत्तम उच्च शिक्षित व्यक्तीवर येत असेल तर हे अवघड नाही का? आता त्यांचा काहीच पत्ता नाहीये. घराबाहेर एक चारचाकी आणि 2 बाईक उभ्या आहेत, दरवाजा बंद, आतली लाईट पण बंद. एकंदरीत हे जेव्हा प्रकरण उघडकीस आलं त्याच वेळी तात्काळ पोलिसांनी या दोघांना पकडायला हवं होतं, कारवाई करायला होती, पण नाहीच ना. पळून गेल्यानंतर आम्ही शोध सुरू करतो, ही हल्ली पुणे पोलिसांची खासियत बनलेली आहे. घायवळ पळून गेल्यानंतर चर्चा, पार अगदी फॉरेन मध्ये गेल्यानंतर चर्चा, आणि आता त्याला आणायची सगळी तयारी सुरू झाली. एकंदरीत पुन्हा एकदा पुणे पोलीस काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. थोडक्यात काय, व्यक्ती साक्षर झाली, 2-4 बुकं शिकली म्हणजे सुशिक्षित झाली का हो? कुणीही येऊन जर तिला गंडवत असेल आणि तिच्याकडचे सगळे पैसे, अहो सर्वसामान्य व्यक्ती देखील आपल्या खात्यातले पैसे दुसऱ्या खात्यावर टाकणार नाही, किती मोठा प्रॉब्लेम असला तरी. हे तर IT इंजिनियर शिकलेले, फॉरेन मध्ये राहिलेले, इथं येऊन, म्हणजे इंग्लंडमध्ये होते तेव्हा सगळं होतं, इथं आल्यानंतर सगळं गेलं. शारीरिक स्वास्थ्य बिघडवून घेतलं, मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेतलं, मुलींच्या प्रकृतीत तर काही सुधारणा झालीच नाही, आणि नको तो मनस्ताप वेगळाच. त्यामुळं स्वतः शंकर महाराजांनी सांगितलेली ती ओवी अतिशय महत्वाची आहे. आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावयाचे, काय होईल दोघांचे, दोघे आंधळे जाणवत. आपण इतकंही आंधळ होऊ नये की डोळे असून सुद्धा आपल्याला साप आणि दोरी याच्यातला फरक कळू शकत नाही. खरं तर डोळसपणानं यांनी आपल्या आडनावाप्रमाणे जर वागले असते तर आज हा प्रसंग यांच्यावर गुदरला नसता. मग असे भोंदू येतात आणि लुबाडतात आणि मग गायब होतात. त्यामुळं सावध रहा पुणेकरांनो. महाराष्ट्रातील सगळ्यांना हेच सांगणं आहे, कोणताही आजार बरा करण्यासाठी कोणताही अंगारा, दुपारा, बाबा, गुरु यांचा उपयोग नसतो. या भौतिक युगात आपल्याला उत्तम डॉक्टर या जगात आहेत, त्यांच्याकडे जाऊनच इलाज करायचा असतो. त्यामुळं कुणीही या बाबा बुवांच्या आणि अंधश्रद्धेच्या नादी लागू नये, नाहीतर आपल्या जवळ जे आहे तेही गमावून बसाल, या डोळस दाम्पत्यासारखं. म्हणून मी म्हटलंय, डोळस असूनही झाले आंधळे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.